पश्चिम महाराष्ट्र शांतता रॅलीचा समारोप नाशिक CBS येथे समारोप संपन्न झालाय। पश्चिम महाराष्ट्रात सुरू असलेल्या मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली समारोप संपन्न करण्यासाठी नाशिकच्या तपोवन परिसरातून जनजागृती शांतता समारोप रॅली सुरू झाली आहे। तसेच मनोज जरांगे पाटील यांचं तपोवन परिसरातून रॅली सुरू करण्यात आली आहे। तसेच रॅलीचं नियोजन तपोवन, औरंगाबाद नाका, निमाणी बस स्टॉप, पंचवटी कारंजा, मालेगाव स्टँड या ठिकाणी मालेगाव बस स्टँड मित्रमंडळाच्या वतीनं 250 किलो 16 फूट JCBच्या सहाय्यानं मनोज जरांगे पाटील यांच्यावर हार अर्पण करण्यात आलाय। तसेच मराठा समाज बांधव या ठिकाणी सर्वत्र आपापल्या जिल्ह्यातून उपस्थित झालेले होते। यावेळी सर्वत्र भगवेमय वातावरण दिसून आलंय। तसेच मराठा समाज बांधवांमध्ये उत्साह दिसून आलाय। ढोल ताशाच्या डीजेच्या तालावर देखील डान्स करण्यात आलाय। मोठी घोषणा देखील करण्यात आली आहे। तसेच या रॅलीमध्ये 1 ते 1.5 लाख मराठा समाज बांधव या रॅलीमध्ये सहभागी झालाय। या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त देखील आपल्याला दिसून येतोय। तसेच CBS येथे समारंभ संपन्न झालाय। मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या भाषणामध्ये विरोधकांना टोला लगावलाय। जातीच्या आणि लेकराच्या बाजूने उभा राहा आणि मतदानाला जाताना कोणी काय बघत नाही। किती त्रास दिला राजकीय नेत्यांनी तरी मतदानाजवळ गेल्यावर आपण सांगितलं तिथं शिक्का मारा, तिथं काय त्याला दिसत नाही। याने काय केलंय, लय दबावांना त्या संग शिगा, कारण गरीबाचं भीती असते गरीबाला। पण एकजुटीनं यावेळेस पाडायचं ठरलं तरी पाडायचं आणि निवडून आणायचं ठरलं तरी निवडून आणायचं। फक्त एकच सांगतो, नाशिक जिल्ह्यातल्या गावागावातल्या मराठ्यांनी 29 ऑगस्टला अंतरवालीकडे या। आपण एक विचारानं महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी ठरवू करायचं काय, एवढंच बोलतो। एकजूट कायम असू द्या, पक्षाला महत्व देऊ नका, जातीला आणि जातीच्या मुलाला बाप माना, पक्षाला आणि नेत्याला बाप मानू नका, एवढंच बोलतो आणि थांबतो। धन्यवाद। बोललेलं जरा वाटतं एकदा घर बघूनच यावं आपण कसे कसे। आणि सगळ्या मराठ्यांचं म्हणणं नाही 2 कामं करायची, एक काम म्हणतात निवडणूक लढायची आणि दुसरं म्हणते एकदा मुंबई चक्कर हाणून यायची। बघू काय करायचं ते। तुम्ही सगळे येतात का? नक्की बोलू नका बरं का, नाही तर तुम्ही राहायचे इकडं मी जायचो एकटाच। मला असं रेट येते पोलिस तिकडं, आम्हाला पोलिसांनी तुम्हाला सांगतो असं कुठे नेलं एकदा या देवेंद्र मागचं काळ हातात नाही राहत का, त्याने सुद्धा आणतो तेव्हा इतकं इच्छेला आम्हाला देणी दोन्ही हाताने। आणि सगळे हरणारे जवळपास त्यातले 90% मराठी नव्हतेच, त्यांनी निवडून आणले होते वाटतं। हात नाव त्यांचे आडनाव। कारण न्यूज वर्ल्ड मराठीसाठी संपादक प्रकाश धुवे, नाशिक।